अंतिम विजय आपला आहे। लढणारा जो असतो त्याचं एक महत्वाचं गुण लक्षात घेतला पाहिजे, हरतो कधी माणूस जो कधी लढलाच नाही तो हरतो। आम्ही लढायला उतरलेलो आहोत। सुप्रियाताई लढते आहे, उद्धव ठाकरे लढतायत, राहुल गांधी लढतो आहे, प्रियांका गांधी लढते आहे। आम्ही हत्यारं अजून टाकलेली नाहीत, हत्यारं मॅन केलेली नाहीत आणि कोणाची माय व्हायली नाही आमच्या हत्याराला हात घालायचा। एक हात तलवारीवर आणि दुसरा मृत्यूच्या खांद्यावर टाकून आम्ही फिरतो आहोत। काय करणार तुमचं इडीविड येऊन गेले आमच्याकडे, येऊन गेले, घेऊन गेले, बंद करून झालं, पण आम्ही तसेच आहोत, आम्ही तसेच आहोत आणि तसेच राहणार। आणि ज्या कोठडीमध्ये आम्ही आहोत त्यात तुम्हाला घालणार नाही, घातलं तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही। सुप्रिया लक्षात घ्या, माणसानं सूड घ्यायला शिकलं पाहिजे। राजकारणामध्ये या देशासाठी, या राज्यासाठी जे आमच्या मुळावर आले त्यांचा जर आपण सूड घेतला नाही तर आपण हिंदू संस्कृती ही खड्ड्यात घातली। अरे भीमाने काय केलं, किचकाची मांडी फोडली ना, काय केलं, बाळासाहेब ठाकरेंनी सूड घेतलेले आहेत। आणि माननीय पवार साहेब, आपल्याला सुद्धा हे धोरण भविष्यात ठेवावंच लागेल, कोणी नाही ओवाळण्या बंद झाल्या पाहिजे। जो आमचा मुळावर आला या महाराष्ट्राच्या, त्याच्याशी आम्ही संघर्ष करून लढू आणि हा आक्रोश मोर्चाचं रूपांतर हे भविष्यामध्ये संघर्षाच्या यात्रेमध्ये व्हायला पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संघर्ष राहील आणि जोपर्यंत हा भगवा, हा तिरंगा, हे घड्याळ हे विजयी होत नाही, ही महाविकास आघाडी विजयी होत नाही, तोपर्यंत ही लढाई चालू राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।